मित्र हो, देशाचं सर्वोच्च न्यायालय हे सन्मानाचं, आदराचं आणि सर्वात मोठ्या न्यायाचं केंद्र आहे. सरन्यायाधीश सदैव आदर आणि सन्मान होताना आपण पाहिलेला आहे या सरन्यायाधीशांचा आजवरच्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामधल्या. अलीकडच्या काळात मात्र सगळं काही विपरीत उलट सुलट सगळं घडताना दिसतंय. न्यायालयाबद्दलही लोक टीका टिप्पणी करू लागले आहेत, अगदी उघडपणे बोलू लागलेले आहेत. पूर्वी असं कधीही घडत नव्हतं, असं कोणी बोलण्याचं धाडसही कोणाच्यात नव्हतं. राजकीय विरोधक सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवायला लागलेले आहेत. सर्वसामान्य नागरिक सुद्धा सोशल मीडियावरून न्यायालयाबद्दल आपापली मतं व्यक्त करतात आणि ही मतं प्रतिकूल किंवा मग नकारात्मक असतात. त्यातच सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना उद्देशून झुरळाची उपमा दिली, कॉक्रोच म्हटले. त्यातून देशातला तरुण वर्ग, तरुणाई सगळी खवळून उठली, संतापली. त्याचा परिणाम म्हणून देशात कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनामुळे नंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या विधानावर नंतर खुलासाही केला, पण देशातल्या तरुणाईत पडलेली ही ठिणगी विझली तर नाहीच नाही, उलट ती अधिक भडकलेली आहे आणि आता त्याचा भडका वाढत चाललेला आपल्याला दिसतो. बरं, हे प्रकरण झुरळापर्यंत थांबलं नाही. दिल्लीच्या आंदोलनात पोलिसांनी तरुणावर लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या या मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आमच्याकडे वेळ नाही असं सांगत पोलिसांच्या कारवाईवर तात्काळ सुनावणी घ्यायला सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला होता. आता हेच सरन्यायाधीश सूर्यकांत एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेले आहेत. कायद्याच्या विद्यार्थ्यांनीच आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हातून पदवी स्वीकारण्यास अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे. कायद्याचे विद्यार्थी सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारायला नको म्हणतायत. कधीही अशी वेळ आली नव्हती मित्रांनो. हैदराबाद मधल्या एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमालाच खरं तर प्रखर विरोध दर्शवला आहे आणि त्याचं कारण सरन्यायाधीश सूर्यकांत यांना या कार्यक्रमाचं दिलेलं निमंत्रण. हैदराबाद इथल्या नॅशनल अकॅडमी ऑफ लिगल स्टडीज अँड रिसर्च या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरून हा मोठा वाद आता सुरू झालेला आहे, की खरं तर हा ऐतिहासिक वाद म्हणावा लागेल. अशा कारणावरून विद्यापीठामध्ये आजवर वाद झाल्याचं कधी ऐकिवात नाही. या दीक्षांत समारंभाला सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे, पण 2026 साली पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटानं सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेण्यास नकार दिलेला आहे. खरं तर विद्यापीठाच्याच काय, आपल्या देशाच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये सुद्धा ही पहिली गोष्ट असावी. मग या विद्यापीठाच्या या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, कुलसचिव, त्याचबरोबर प्राध्यापकांना सुद्धा एक पत्र लिहिलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी या पत्रामध्ये केलेली आहे. शिवाय या पत्रामध्ये देशात गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ जंतर मंतर, ते झुरळ, लाठीमार वगैरे अशा घटनांचा किंवा याची पार्श्वभूमी या पत्राला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचा निर्णय संवैधानिक जबाबदारी आणि शैक्षणिक स्वातंत्र्यांच्या मूल्याविरोधात आहे, असं ही मत या पत्रात व्यक्त करण्यात आलेलं आहे. तरुणांना झुरळ म्हणणाऱ्या, त्याचबरोबर पोलिसांच्या हिंसाचाराला पाहण्यास आमच्याकडे वेळ नाही म्हणणाऱ्या या सरन्यायाधीशांनी विद्यार्थ्याप्रती एक प्रकारची उदासीनता दाखवलेली आहे. अशा स्थितीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेणं हे आम्हाला योग्य वाटत नाहीये.
असं मत या विद्यार्थ्यांनी दिलेल्या या पत्रामध्येच व्यक्त केलेलं आहे. आता विद्यार्थ्यांच्या या मागणीवर विद्यापीठ प्रशासनानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. येईल त्यांची ही प्रतिक्रिया काही ना काही येईल. पण जी घटना घडली, विद्यार्थ्यांनी जो सरन्यायाधीशांना विरोध केला तो केला. सरन्यायाधीश काय म्हणाले? झुरळ. बघा, शब्द हे शस्त्र आहे आणि ते जपून वापरा असं सांगितलं जातं, पण हे शस्त्र किती धारदार आहे याची प्रचिती आता देशाला येऊ लागलेली आहे. सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी घेण्यास कायद्याचे विद्यार्थी नेहमी उत्सुक असतात, पण हेच विद्यार्थी आता सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारायलाही तयार नाही. सरन्यायाधीशांच्या बाबतीत आजवर असं कधीही घडलेलं नव्हतं. त्या विद्यापीठाच्या इतिहासात तर नक्कीच नाही, पण सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात असं कधीही घडलेलं नसेल. त्यांच्या मानसन्मानाला आजवर कधीही धक्का लागलेला नव्हता. मग ही सगळी परिस्थिती आता का बदलू लागली आहे आणि याला जबाबदार कोण, याचाही गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे. न्यायव्यवस्थेच्या अधपतनाला नेमकं कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अर्थात अद्यापपर्यंत केलं नसेल तर. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.